विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी यज्ञ संकल्पना सांगितली आहे. त्यात ते म्हणतात, परमेश्वराने प्रजा उत्पन्न केली आणि यज्ञ निर्माण केले. यज्ञ केल्याने कामनापूर्ती होईल. मनुष्य यज्ञ करून देवांना तृप्त करेल आणि देव उपभोग घेऊन मनुष्याला संतुष्ट करेल. एकमेकांना सहाय्य केल्याने साऱ्यांचंच कल्याण होईल. पुरुषार्थ बोधिनी टीकेमध्ये पद्मभूषण भट्टाचार्य डॉक्टर श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी यावर अप्रतिम असं विवेचन केलंय. त्यात ते म्हणतात, आपल्या शरीरामध्ये स्वभावता यज्ञ सुरू असतो. आपलं शारीरिक जीवन हे पूर्णपणे यज्ञावरच अवलंबून आहे. शरीराचे सगळे अवयव आपापल्या शक्तीची पराकाष्ठा करून निस्वार्थपणे कार्य करीत आहेत. आत्मसमर्पण हाच अवयवांचा यज्ञ आहे. डोळे दर्शन शक्तीचं समर्पण शरीराच्या कल्याणासाठी करतात. त्याप्रमाणे नाक, कान, हात, पाय सर्व इंद्रिय आपली आपली कार्य स्वार्थ न बाळगता करतात. ते पुढे म्हणतात, तोंडाने खाऊन पोटाकडे पाठवून दिलेलं अन्न पोट पचवून त्याचा रस बनवून रक्त तयार करून सर्व शरीरातल्या अणुरेणूंकडे पाठवून देतं. समजा पोटाने हे यज्ञ कार्य बंद केलं आणि माझ्याकडे आलेलं अन्न फक्त माझं आहे असं समजून अन्न पोटातच राखून ठेवायला प्रारंभ केला तर पोट फुगून वातप्रकोप वाढून शेवटी मृत्यूलाच सामोरं जावं लागेल ना. पोटाचा यज्ञ सुरू आहे तोपर्यंतच शरीराचं जीवन आहे. हा यज्ञ बंद होईल तेव्हा शरीराचा मृत्यू होईल. म्हणूनच म्हटलंय ना, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपलं भोजन हे पोटाचं यज्ञ कर्म. आयुष्यभर पोटासाठी माणसाची धडपड चालते. त्यात बरेचदा वणवण फिरावं लागतं. पोटाचं निमित्त करून दिवसरात्र पैसा जमवणं हे एकच उद्दिष्ट समाजामध्ये दिसतं. या प्रवृत्तीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज कठोर असे प्रहार करतात. एका अभंगामध्ये ते म्हणतात, पोटासाठी खटपट करीसी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. अरे बाबा, दिवसभर सर्व काळ पोटासाठी मेहनत करतोस, परंतु रामनाम घेण्यासाठी तुझी दात खीळ बसते रे. नंतर महाराज अत्यंत कठोरतेने म्हणतात, हरीचे नाम कदा काळी का नये रे वाचे, म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. तू वाचेने कधी राम राम म्हणत नाहीस. राम म्हटल्याने तुझ्या बापाचा काही खर्च होतो का रे? द्रव्यासाठी त्याच्या आशेसाठी तुला 10 दिशा पुरत नाही आणि कीर्तनाला जाताना तुझा देह जड होतो काय रे? परमात्म्याने पोट दिलंय तर त्याची चिंता तर करावीच लागते. तसं न करून कसं चालेल? उपाशी पोटी मन आणि देह परमात्म्याच्या भजनाकडे वळत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. उदरभरणासाठी तू काम कर, चिंतनात मात्र सतत राम ठेव. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ती सेवा. प्रारब्धामध्ये देवाच्या भजनाने धन मिळावे ही इच्छा निर्माण कर. शक्ती व बुद्धी खर्च करून पांडुरंगाला चित्तामध्ये साठव, असं महाराज म्हणतात. माणसाचा जन्म हा मातेच्या उदरात आहे. जगताना पोट हे मध्यवर्ती आहे. नुसतं खाण्यापुरतं नाही तर जगण्याचं मर्मही ते सांगतं. एक सांप्रदायिक भजन आहे, रामकृष्ण नरहरी विठोबा रामकृष्ण नरहरी, कधी करशील बा दयाळा गर्भवासा हा पुरे. गर्भवासाचं दुःख नको म्हणून सर्व संतांची विनवणी आहे. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे जे पसाय दान मागितलंय त्यात ते गर्भवास मागतात. महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुझा कधीही विसर पडू नये हे ज्ञान दे. मोक्ष मुक्ती धनसंपदा यापेक्षा हा लाभ मला मिळू दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.
तुझ्या नामाचं दान देशील तर गर्भवासाचं दुःख हे दुःख कसं राहील? भक्तीच्या पोटी शाश्वत आनंदाचा जन्म आहे. तुकोबाराय म्हणतात, पाठीपोटी देव कैसा हरिदासा भेव. मागे पुढे देव हा उभा असल्यावर भक्तांना भीती हो कसली? भयभीत न होता आनंदाने नामसंकीर्तन करा. नामात दंग असल्यावर तो काळ काय बळ करू शकेल? महाराज म्हणतात, आमचा देव सर्व गुण संपन्न जवळ उभा असल्यावर आम्हाला काय बरं कमी आहे? चुका पोटात घेणारा, काळाचं भय नाहीसं करून पोटात गोळा न उठू देणारा आणि पोटात फक्त प्रेम असणारा, संतांना पाठी पोटाशी घेणारा लेकूरवाळा विठोबा. त्याला प्रार्थना करावी, पोटी तुझे नाम असो आणि तेच ओठी येवो, बाकी पोट रिकामच असू दे.